आज कुठला दिवस आहे? आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला। तर आज देवीचा आपण काय उद्यापन करणार आहोत ना? आता आम्ही बायकांना पूजून झालो आहोत। आता थोड्या वेळातच आम्ही पोरींना पण पूजू। चला आता काजू कतरी कोण कोण खाणार आहे? तर देवी माता आज शेवटचा गुरुवार आहे। तर आतापर्यंत जे 4 गुरु आम्ही केले तर त्याच्यामध्ये आमची काही चुकीमक झाली असेल ते गोड मानून घे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी। माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग। तर आज कुठला दिवस आहे? आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला। तर आज देवीचा आपण काय उद्यापन करणार आहोत ना? तर उद्यापन करणार आहोत। तर आता मुलींना पूजणार आहोत आपण आणि त्यासोबत बायकांना पूजणार आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज हे सगळं बघायला मिळेल। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला गुरुवार जो आपण केला होता तेव्हा आपण देवीचा घट मांडला होता पहिला गुरुवार। तर ती व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितली असेल तर नक्कीच ती व्हिडिओ पहा। ह्याही पण घट मांडणारच आहोत आणि मग नंतर मग पोरींना आणि बायकांना पूजणार आहोत। हां, तर आज शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला। तर चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला आता आपल्याला देवीचा घट मांडायचा। आता मी सासूच्या नावाने ओटी काढलेली आहे। तर बायको काढते रांगोळी। पुढची रांगोळी रोहन धुरी काढते।
रांगोळी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा मला. कोणी काढली रांगोळी ती बोल ना. रोहन दुरीने. चला, देवीची पूजा झालेली आहे. आता मी पण फुलं वगैरे वाहतो देवीला आणि त्याच्यानंतर आपण देवीची महात्म्या कथा वाचणार आहोत. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मीला श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मी कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. महालक्ष्मी माते की, अंबे माते की, सरस्वती आई माते की, मुंबादेवी माते की, एकवीर आई माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चला, आपली आरती संपन्न झालेली आहे व्यवस्थितरित्या. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. बापरे, प्रेम भरपूर आहे, भरपूर चिपकले.
ही पाटच दाखवते, इकडे बघायचं तर पाटच दाखवते. काय कळत नाही का नवरा तिकडे एवढं हे करतोय. तिकडे बघा, तिकडे बघ. एका ठिकाणी पुढे बाई एका ठिकाणी आशीर्वाद दिला लक्ष्मीने. हो फुल घातलंय घातलाय. चला उठा. आता आम्ही बायकांना पूजून झालो आहोत. आता थोड्या वेळातच आम्ही पोरींना पण पूजू. बायकांना पूजून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये दर्शनाला आलो आहोत. विलेपार्ले पूर्वेला हे मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलो आहोत. आपल्याला काही पूजेचं सामान घ्यायचं असेल तर या ठिकाणी मंदिराच्या बाजूलाच सगळं काही तुम्हाला इकडे मिळेल. तर आपण चला तर स्वामींच्या आतमध्ये दर्शन घेऊया. तुम्ही पाहू शकता स्वामींची अशी सुंदर अशी प्रतिमा आहे. सुंदर अशा रीतीने आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीचे दर्शन करून घ्या. आता आपण इथून घरी निघणार आहोत आणि मुलींना पूजणार आहोत. तर आपण आता श्री आपले स्वामी समर्थांचे दर्शन घेतलेले आहे. तर आम्ही दर गुरुवारचे मंदिरात येतो. तर या वेळेला सुद्धा मंदिरात आम्ही आलो दर्शन घ्यायला. तर इकडून दर्शन घेऊन आता घरी चाललो आहेत. आता त्या मुलींना पूजणार ना, तर मुलींना पूजायचं आहे. हे बघा आता पोरी येणार आहेत आमच्याकडे. हे बघा एक येत आहेत एंट्री करता. खाली बघून या. 6 झाल्या येतील हळू. खाली बघा, खाली बघा. बसा नीट जागेवर. ती शैलीला बोलू ना, कोणती आहे ना, काय ती श्रावणी, काय ती. हाय करा, हाय. मराठीची माझ्या चालू आहे. इथे बघ. नाही तुला नाही देणार. घरच्या माणसानं नाही. काय नाही. साडी सोडू नको. ए तिथली एक मिठाई पण ती आहे, ती तेजू काजू कतरी आहे ती. दोनच घ्यायचे. त्याला क्लिप देऊ नको. जे दे ना ते वापरायचं. कापू दे कान. मग बाप्पाने जे दिलं त्याच्यात खुश राहायचं. कोणाचे कान कापायचे? कान नकोत कोणाला.
चला झालं झालं काय ग? चला आता काजू कतरी कोण कोण खाणार आहे? देणार सगळ्यांना भेटणारच. सबको मिलेगा प्रसाद. कुठे ती बारकी कुठे? चल. श्री महालक्ष्मी माते की, अंबे माते की, एकविराई माते की, मुंबादेवी माते की. तर देवी माता आज शेवटचा गुरुवार आहे. तर आतापर्यंत जे 4 गुरु आम्ही केले तर त्याच्यामध्ये आमची काही चुकीमक झाली असेल ते गोड मानून घे आणि पुढच्या वर्षी सुद्धा असंच आमच्या हाताने चांगले तुझं कार्य होऊ दे आणि आमच्या घरात चांगल्या रीतीने सुखशांती नांदू दे आणि घरामध्ये जे काही वाईट गोष्टी आतापर्यंत घडून गेल्या ते आता ठीक आहे झाल्या, पण आता पुढच्या गोष्टी चांगल्या रीतीने होऊ दे आणि माझा जो मेवणा आहे त्याच्या पण घरात चांगली सुखशांती नांदू दे, चांगला बाळाचा आवाज ऐकू येऊ दे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट घरामध्ये भरभराट होऊ दे, चांगली धनसंपत्ती होऊ दे, घरामध्ये सुखशांती नांदू दे, घरामध्ये वादविवाद आहेत ते कमी होऊ दे. अशीच आमच्या पाठीशी उभी राहा. आतापर्यंत आमच्या पाठीशी उभी राहिली, यापुढे सुद्धा आमच्या पाठीशी उभी राहा. चला तर श्री महालक्ष्मी माते की, अंबे माते की, एकविराई माते की, मुंबादेवी माते की. देवीला आता आम्ही नैवेद्य दाखवणार आहोत. नैवेद्यामध्ये बघा भात आहे, डाळ आहे, चपाती आहे, लोणचं आहे, साबुदाण्याचे पापड आहेत, गुलाबजाम आहेत गोडमध्ये आणि पालेभाजी आहे आणि काळ्या वाटाण्याची भाजी. काळ्या वाटाण्याची की सफेद वाटाण्याची? सफेद तेच बोल. काळ्या वाटाण्याची, काळ्या वाटाण हे सफेद का दिसला? सफेद वाटाण्याची भाजी आहे आणि बघा डाळ मस्त गोडी डाळ आहे, घट्ट घट्ट. आणि ते आपण आम्ही स्वामींना करतो. हा स्वामींना. आणि हे गाईला आपण पान देणार. गाईचं पान आहे. काय चुकलं मागायला असेल तर माफ करा. चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपूया. आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. तर आपले आता देवीच्याच उद्यापन झाले, त्याबरोबर बायकांना पूजून झालं, लहान मुलींना सुद्धा पूजून झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर देवीला गाराणं कसं घातलं हेही नक्की कमेंट करून कळवा. आणि चला तर भरपूर बडबडत जाणार मी जास्त बोलत गेलो तर. पुन्हा व्हिडिओ अशी छान छान व्हिडिओ घेऊन. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वस्त रहा आणि मस्त रहा. चला तर बाय बाय.